नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC प्लस आणि कलेक्टर गुरु यांच्या माध्यमातून आपण स्वयं नावाचा जो 100 दिवसाचा MPSC मेन्सचा जो प्लॅन लॉन्च केलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण त्या त्या विषयातील जे काही टॉपर्स आहेत तर त्या टॉपर्सचे आपण स्ट्रॅटेजिक लेक्चर्स पाहत आहोत. ओके. मराठी इंग्लिश जो महत्त्वाचा जो डिस्क्रिप्टिव्हचा जो पेपर आहे राज्यसेवा मेन्सचा, ज्याच्यामुळे आपली पोस्ट ठरते किंवा जे काही फायनल तुम्ही मेरिट लिस्ट आहे तर ती त्याच्याबरोबर ठरते. तर अशा पेपर्सबद्दल आपण मागे 2 लेक्चर्समध्ये अभिजित हजारे सर नायब तहसीलदार आणि पियुष चिबांदे सर डेप्युटी कलेक्टरचे होते, तर त्यांचं आपण गायडन्स ऐकलेलं होतं. आज आपल्यासोबत हेतल पगारे मॅडम म्हणून आहेत, ज्यांना राज्यसेवा मेन्समध्ये मागच्या 2019च्या वेळेस इंग्रजीमध्ये रिटर्नमध्ये 50 पैकी 41 मार्क्स होते. ठीक आहे. तर आज ह्या स्ट्रॅटेजिक लेक्चरच्या माध्यमातून आपण त्यांचं गायडन्स उपलब्ध करून घेणार आहोत. ओके. तर मी मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन चालू करा. नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आज जे मी मार्गदर्शन करणार आहे ते एसेच्या पेपर बद्दल आहे, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह. सो सुरुवातीला एक माझं बॅकग्राऊंड तर तुम्हाला माहितीच आहे. सो एक जनरल सांगते की इंग्लिश मीडियम मधून माझं शिक्षण झालेलं आहे. सो सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कूल मधून मी माझं 10वी पूर्ण केलंय. मग DG रुपारेल कॉलेज मधून मी 12वी केलंय आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मधून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यानंतर 2017 पासून मी परीक्षांचा अभ्यास करते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा. आणि 2018 मध्ये माझा पहिला अटेम्प्ट होता MPSC. त्यात मला आय थिंक डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरला 27 मार्क्स होते, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हला. बट 2019 मध्ये मला 41 मार्क्स आहेत. सो आय शेअर माय स्ट्रॅटेजी की मी काय वेगळं केलं किंवा मी काय प्रॅक्टिस केली, कशी केली वगैरे. सो आपण एस्से पासून सुरुवात करूया. सो फॉर एस्से, एक तर तुम्हाला टॉपिक चूज करताना मेन म्हणजे टॉपिक कसं चूज करायचं. सो असं नाहीये की तुम्ही वेगळं एखादं टॉपिक चूज केलं तर तुम्हाला जास्त मार्क्स पडण्याची शक्यता आहे वगैरे, असं काही नाहीये. सो विच एव्हर टॉपिक यू आर कम्फर्टेबल विथ ते टॉपिक तुम्ही चूज करायला हवं. सो डोंट चूज अ टॉपिक बिकॉज की ते कोणी दुसरं चूज करणार नाही किंवा कमी लोक चूज करतील असं असेल तर तो टॉपिक तुम्ही चूज करू नका इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ दॅट टॉपिक. जर तुम्ही त्या टॉपिक सोबत कम्फर्टेबल असाल तर तो टॉपिक तुम्ही नक्की चूज करा. बट जस्ट बिकॉज तो वेगळा आहे म्हणून तसं टॉपिक चूज नका करू. सेकंड थिंग अबाउट एसे इज की स्ट्रक्चर. सो तुमचं एसेचं स्ट्रक्चर कसं आहे ते खूप मॅटर करतं टू गेट मोर मार्क्स. म्हणजे मी हे वेगळं केलेलं 2019च्या पेपरमध्ये मी स्ट्रक्चरवर खूप जास्त लक्ष दिलं होतं. सो हाऊ शुड युअर स्ट्रक्चर बी? आधी तुम्ही म्हणजे इंट्रो देणार, मग तुमचं बॉडी असेल आणि तुमचं कन्क्लुजन असेल. सो बट इंट्रो मध्ये काय असायला पाहिजे किंवा बॉडी मेन पार्ट मध्ये काय असायला पाहिजे किंवा कन्क्लूड कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि त्याचं तुम्हाला एक डिटेलिंग माहिती हवं. सो बिफोर स्टार्टिंग युअर एसे इन द मेन एक्झाम, गिव्ह युअर सेल्फ 10 मिनिट्स. म्हणजे 10 मिनिट्स तुम्ही स्वतःला द्या. एक सॅम्पल एसे म्हणजे एक ड्राफ्ट तयार करा की मी इंट्रो मध्ये हे लिहिणार आहे, मी मेन बॉडीमध्ये हे लिहिणार आहे आणि मी कन्क्लूड असं करणार. सो इफ यू हॅव अन आयडिया, तुमचा फ्लो खूप चांगला होतो एसेचा. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो मेक अ ड्राफ्ट बिफोर स्टार्टिंग द ऍक्च्युअल एसे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मेन एक्झाम मध्ये पण तुम्ही स्वतःला 5-10 मिनिटं द्यायला हवे आणि तुम्ही एक ड्राफ्ट तयार करायला पाहिजे ऑफ द एसे. म्हणजे रफवर्क मध्ये एक सॅम्पल तयार करा की हाऊ विल युअर फ्लो ऑफ द एसे बी. मग आपण इंट्रो कडे येऊया. सो हाऊ टू स्टार्ट अन एसे. इंट्रो मध्ये तुम्ही एकतर एखादी स्टोरी सांगू शकता, तुमच्या लाईफ एक्सपिरियन्स सांगू शकता, जे त्या एसे म्हणजे त्या टॉपिकशी रिलेटेड असलं पाहिजे आणि रेलेव्हंट असलं पाहिजे. असं म्हणजे क्लिक व्हायला पाहिजे एक्झामिनरला की वॉट एव्हर स्टोरी यू आर टेलिंग आणि जे टॉपिक आहे त्याचं खूप जास्त रेलेव्हन्स आहे आणि इट शुड बी अट्रॅक्टिव्ह ऑर इंटरेस्टिंग, तरच एक्झामिनरला पुढे वाचायला पण इंटरेस्ट येईल. So your introduction is very important because it sets the tone for the overall essay. आणि तिथून तुमचे मार्क्स ऍक्च्युअली डिसाइड होतात की हाऊ विल यू गेट मार्क्स इन युअर एसे. सो एक तर यू कॅन टेल अ स्टोरी, यू कॅन टेल युअर लाईफ एक्सपिरियन्स अबाउट दॅट टॉपिक,
थर्ड थिंग यू कॅन डू इज तुम्ही एखादं फॅक्ट किंवा स्टॅटिस्टिक्स सांगू शकता त्या एसे बद्दल इफ इट इज अबाउट हेल्थ. सो तुम्हाला आजच्याच एक्झाम मध्ये हेल्थ इज वेल्थ हा टॉपिक आहे. सो हेल्थ इज वेल्थ ह्या टॉपिक मध्ये तुम्ही हेल्थ बद्दल काहीतरी स्टॅटिस्टिक्स सांगू शकता की आपल्याकडे जीडीपीचं एक्सपेंडिचर 1.4 to 1.6% आहे, बेड्सची संख्या कमी आहे वगैरे वगैरे. म्हणजे जे काही स्टॅटिस्टिक्स आहेत हेल्थ बद्दल ते तुम्ही सांगू शकता. फोर्थ थिंग यू कॅन डू इज की तुम्ही क्वेश्चन करा त्या एसेला. म्हणजे इफ इट इज अन एसे अबाउट विमेन एम्पॉवरमेंट, सो विमेन एम्पॉवरमेंटचं जर एसे असेल तर यू कॅन क्वेश्चन की इवन इन 21st century we are talking about women empowerment, so where do we stand, what have we done about this, question the topic ki even today I'm writing an essay on women empowerment, so what does that mean, what does that show about our society, what does that tell about the people, or what does that tell about the nations and what they're doing about women empowerment. सो अशा सगळ्या गोष्टी तुम्ही क्वेश्चन करू शकता इन इंट्रोडक्शन. मग फिफ्थ वे टू स्टार्ट अन एसे इज अ कोट. म्हणजे एक रेलेव्हंट कोट जर तुम्हाला माहिती असेल अबाउट दॅट टॉपिक, यू शुड स्टार्ट विथ दॅट कोट. हेल्थवर आपल्याकडे बरेच म्हणजे कोट्स असतात. यू कॅन स्टार्ट विथ एनी कोट की हेल्थ कसं इम्पॉर्टंट आहे किंवा what is the importance of health, if you invest in health you get big interests later. So असं सगळं तुम्ही कोटने पण सुरुवात करू शकता. बट कोटचं एक आहे, कोट खूप रेलेव्हंट असलं पाहिजे. म्हणजे कोट शुड बी व्हेरी व्हेरी रेलेव्हंट टू द टॉपिक. जर थोडा पण कोट तुमचा काहीतरी वेगळ्या दिशेने जात असेल तर मग इट विल नॉट हेल्प, वेदर लाईक इट विल ऍक्च्युअली बॅकफायर फॉर यू. सो कोट किंवा पोएम खूप रेलेव्हंट असेल तरच त्या कोट किंवा पोएमने तुम्ही सुरुवात करा. सिक्स्थ थिंग इज डेफिनेशन. डेफिनेशन इज द इझिएस्ट वे टू स्टार्ट युअर एसे विथ. म्हणजे हेल्थ असेल तर WHO जे हेल्थचं डेफिनेशन आहे ते तुम्ही लिहा तिथे आणि त्याने तुम्ही सुरुवात करा, विच इज व्हेरी व्हेरी इझी टू स्टार्ट विथ. किंवा करप्शन असेल तर करप्शन, व्हॉट डज करप्शन मीन टू यू, म्हणजे करप्शन काय आहे, कसं असतं, किंवा टाइप्स ऑफ करप्शन. यू कॅन स्टार्ट युअर एसे विथ definition. So that is your intro. Intro should be either a story, your life experience, your statistics, or your question, or a poem, or quote, or maybe a definition. Simple. So intro जर तुमचा interesting असेल तर you are definitely bound to get good marks. So work on your introduction. आणि इंट्रो साठी काही जास्त करावं लागत नाही. इफ यू प्रॅक्टिस 2-3 essays म्हणजे बिफोर द एक्झाम, तुम्ही कम्फर्टेबली तिथे पण इंट्रोडक्शन लिहू शकता किंवा सिम्पली ऍड करंट अफेअर्सच्या काही गोष्टी. ओके, सो आता आय टॉक अबाउट हेल्थच. सो हेल्थ साठी हाऊ वुड आय हॅव स्टार्टेड द एसे. तर हेल्थ साठी व्हॉट यू कॅन डू इज की तुम्ही एक पर्स्पेक्टिव्ह देऊ शकता की कसं आपल्याकडे ऑक्सिजन कमी पडतंय, how we are lacking, how the health infrastructure is suffering because we did not pay attention to health, आणि how that is affecting our economy. हे सगळं तुम्ही लिहू शकता. How people are dying because there is no a good health infrastructure. असं सगळं तुम्ही, किंवा एखादं तुम्ही रिसेंटचं एक्झाम्पल देऊ शकता की असं असं इथे ते झालं होतं. सो what does that mean? That shows us ki health is so important. Health is actually wealth. की लोकांना ऑक्सिजन नाहीये. सो दिस इन्सिडेंट, एक कोणतं तरी इन्सिडेंट यू कॅन कोट. म्हणजे इमॅजिनरी हॉस्पिटल किंवा इमॅजिनरी सिटी मध्ये असं असं झालं. डोंट कोट द सिटी आणि द हॉस्पिटल, बट यू कॅन इमॅजिनरी असं तुम्ही लिहू शकता. इन अ सिटी आय रेड रिसेंटली की तिथे हे होतं आणि त्यामुळे लोकांचं खूप हाल झाले वगैरे. दॅट यू कॅन राईट आणि then you can say की this shows us that health is wealth. सो तुमचं ते पूर्ण क्रक्स आहे ना एसेचं, ते तुमच्या इंट्रो मध्ये दिसलं पाहिजे. म्हणजे एक्झामिनर शुड कम टू नो की यू हॅव अंडरस्टूड द टॉपिक व्हेरी वेल इन युअर इंट्रो इटसेल्फ. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फोकस ऑन युअर इंट्रोडक्शन. मग पुढे असे हाऊ अँड वेअर टू गॅदर द इन्फॉर्मेशन, किंवा कसं प्रिपेअर करायचं, कुठून तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील. फर्स्ट थिंग, न्यूजपेपर. सो तुमच्या बऱ्याच जणांचे प्रश्न होते की मराठी मीडियम असल्यामुळे खूप आपल्याला म्हणजे अवघड पडतं. बट व्हॉट यू कॅन डू इज
रीड अ इंग्लिश न्यूजपेपर. म्हणजे मी द हिंदू वाचायचे आणि लोकसत्ता, मी असे 2 न्यूजपेपर्स वाचत होते. सो माझं वीकनेस वॉज मराठी एसे. So I'll tell you how I overcame that so that you can understand ki how you can overcome the English essay. So thinking जर तुमची मराठीत असेल, that means you're reading more Marathi than you're reading English, right? So तुम्हाला जर हे बदलायचं असेल तर you have to start reading English more so that you get comfortable in English, understanding it, and then you think about it in English. सो यासाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. डोंट रीड द न्यूज आर्टिकल्स, बट रीड द एडिटोरियल्स. म्हणजे द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेस इज व्हेरी इझी टू रीड. द हिंदू तरी थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतो, बट इंडियन एक्सप्रेस यू कॅन इझिली रीड, और इवन टाइम्स ऑफ इंडिया, बट रीड द एडिटोरियल पार्ट्स. सो तुम्ही रोज जर अर्धा तास फक्त एडिटोरियल्स वाचले तरी यू विल गेट कम्फर्टेबल विथ इंग्लिश, आणि तुम्हाला पटकन सुचायला लागेल बिकॉज यू रेड इट. आणि करंट टॉपिक्स वरच असे असतो, आणि एडिटोरियल्स पण करंट टॉपिक्स वरच असतात. सो इफ यू रीड द एडिटोरियल्स, तुम्ही एक इंग्लिशच्या टच मध्ये राहणार. तुम्हाला विचार करताना पण इंग्लिशमध्ये सुचायला लागेल, तुम्हाला वर्ड्स पण पटकन आठवतील. सो दॅट्स वाय रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट टू गेट कम्फर्टेबल विथ इंग्लिश. सेकंड थिंग यू कॅन डू इज योजना वगैरे ज्या मॅगझिन्स असतात दॅट यू कॅन रेफर. सो प्रत्येक मंथची मॅगझिन रेफर करण्याची काही गरज नाहीये, बट देर विल बी योजनाचे काही टॉपिक्स. म्हणजे बऱ्याचदा ते विमेन एम्पॉवरमेंट वर एक योजनाचं मॅगझिन असतं, किंवा एथिक्सवर होतं लास्ट टाइम, आणि कधी रुरल डेव्हलपमेंटवर किंवा पॉवर्टीवर. सो वेनेवर असे जे टॉपिक्स असतील ना जे तुमच्या एसे साठी रेलेव्हंट आहे, त्या मंथचं तुम्ही योजना नक्की वाचायला पाहिजे. आणि म्हणजे त्यातले काही तुम्ही सिलेक्टिव्ह आर्टिकल्स तुम्ही वाचू शकता जे तुम्हाला रेलेव्हंट वाटतात एसे साठी. सो यू कॅन डू दॅट. सो टू गेट कम्फर्टेबल विथ इंग्लिश यू हॅव टू रीड मोर इन इंग्लिश और वॉच मोर इन इंग्लिश. सो यू कॅन वॉच मूवीज ऑल्सो इन इंग्लिश. म्हणजे चांगल्या ज्या मूवीज असतील इंग्लिशमध्ये त्या वाचा. तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन साठी खूप मदत होईल, किंवा तुम्हाला इझिली कसं कोणता वर्ड कुठे म्हणजे यूज करायचं ते कळेल. सो यासाठी रीडिंग और वॉचिंग इन इंग्लिश इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. मग थर्ड थिंग इज की तुम्ही डेलिबरेटली बसून एसे प्रिपेअर करायला हवा. सो आता ते कसं करायचं? सो मी वीक मध्ये एक एसे प्रिपेअर करायचे. सो दॅट कुड बी युअर सॅटर्डे और संडे. म्हणजे मी वीकेंडला मी एसेच प्रिपेअर करायचे, एसे किंवा ग्रॅमर असं मी शेड्यूल ठेवलं होतं. सो वाईल प्रिपेअरिंग व्हॉट आय यूज टू डू इज की मी एज्युकेशन हा टॉपिक घेऊन बसायचे. मग त्यावर मी इंटरनेटचा एक्सटेन्सिव्हली वापर केलाय. म्हणजे मी खूप जास्त इंटरनेटवरून म्हणजे ह्या गोष्टी शोधायचे, आणि मी इंटरनेटवरूनच माझं बेसिकली जे काही एसेचं प्रिपरेशन आहे इट्स ऑल गुगल, इंटरनेट आणि हेच. सो एज्युकेशन हा टॉपिक मी घेऊन बसायचे आणि मी विचार करायचे. सो ब्रेन स्टॉर्मिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एसे. म्हणजे विचार करा, थिंक अबाउट द एसे, थिंक अबाउट द टॉपिक, की काय प्रॉब्लेम्स आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय आपण सोल्युशन्स दिलेत, गव्हर्नमेंटच्या काय स्कीम्स आहेत, हाऊ कॅन वी टॅकल इट इन अन इनोव्हेटिव्ह वे. म्हणजे माझा मी असते तर मी काय केलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी यू हॅव टू थिंक. आणि थिंक करत असताना यू हॅव टू रिसर्च, यू हॅव टू रीड अबाउट इट मोर. सो मी नेटवर फक्त टाकायचे की एज्युकेशन एसे, बस. त्यावर मला कोट्स पण मिळायचे, मला दुसऱ्यांनी लिहिलेले एसेस पण मिळायचे. मग त्याच्यातून यू कॅन गेट अन आयडिया की ओके यांनी असं स्टार्ट केलंय, मी असं स्टार्ट करू शकते, किंवा मी वेगळ्या पद्धतीने स्टार्ट करू शकते. सो माझा फंडा खूप क्लिअर होता. माझं इंट्रोडक्शन यूज टू बी करंट अफेअर्स. सो करंट अफेअर्स मध्ये ज्या काही गोष्टी घडतात मी त्या माझ्या इंट्रोमध्ये टाकायचे आणि एक क्रक्स द्यायचे त्या टॉपिक बद्दल. सो माझं ते डिसाइडेड होतं की हाऊ विल आय स्टार्ट माय एसे. सो आय यूज टू स्टार्ट इट विथ करंट अफेअर्स. यू शुड डिसाइड हाऊ विल यू स्टार्ट युअर एसे. आता एज्युकेशनचा एसे, सो मी एज्युकेशनवर एक खूप छान स्टोरी वाचली होती, नेटवरच आहे ती, आय थिंक कोरावर यू विल फाइंड इट, की शशी थरूर यांचं एक टेड टॉक होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की ते एका महिलेला भेटले होते, चित्रामणी म्हणून, आय थिंक तामिळनाडूमध्ये, आणि त्या महिलेने त्यांना सांगितलं की व्हॉट एज्युकेशन मीन्स टू हर. ओके, सो अडल्ट एज्युकेशन. So she had told ki now I can read the
साइन बोर्ड्स व्हेरी प्रॉपरली. नाव आय कॅन रीड द बसचे हेडिंग्स की बस कुठे जाणार आहे, आणि मला रूट पण कळतो की कुठे थांबायचं, कुठे उतरायचं. मला जास्त कोणाची मदत घ्यावी लागत नाही. सो दॅट इज एज्युकेशन फॉर मी. सो मी एज्युकेशनचा टॉपिक प्रिपेअर करताना आय हॅड डिसाइडेड की तो माझा इंट्रो असेल, की व्हॉट एज्युकेशन मीन्स टू पीपल अँड व्हॉट काइंड ऑफ अ चेंज कॅन इट ब्रिंग टू यू. सो असं तुम्ही काहीतरी खूप तुम्ही बऱ्याच आर्टिकल्स जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की हाऊ यू कॅन स्टार्ट युअर एसे, हाऊ यू कॅन गो फॉरवर्ड विथ इट. सो डू युअर रिसर्च. म्हणजे मी ऍटलिस्ट 5-6 एसेस मी प्रिपेअर करून गेले होते. सो असं तुम्ही पण एक 5-6 एसेस तर प्रिपेअर करायलाच हवे आधी, बिफोर द फायनल एक्झाम. आणि एक ड्राफ्ट म्हणजे असं नाही की तुम्हाला 400 वर्ड्स मध्ये तो एसे लिहायचा आहे. सो मी 1 पेजवर एक म्हणजे एक समरी लिहायचे एसेचं, की मी इंट्रो असं करणार आहे. सो इंट्रो आय युज टू राईट की चित्रामणी यांच्या स्टोरी ने मी इंट्रोडक्शन करेल माझं एज्युकेशनचं. देन आय फ्लो टू द प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन. ठीक आहे. मग मी प्रॉब्लेम्स सांगेल की एज्युकेशन मध्ये सध्या काय, ग्रॉस एनरोलमेंट रेशो किती कमी आहे, किंवा मुलींच्या शिक्षणाचा जो काही विषय आहे त्याच्यात काय इश्यूज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाहीये, मुलींना टॉयलेट्स नाहीयेत. सो हायर एज्युकेशनच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, हायर एज्युकेशनला तेवढं प्रोत्साहन नाहीये, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला आपल्याकडे प्रमोशन नाही मिळत, किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट इज अ नेग्लेक्टेड फील्ड. सो यू कॅन डू ऑल दीज थिंग्स. मग तुम्ही प्रॉब्लेम्स सांगू शकता. देन यू कॅन फ्लो टू की गव्हर्नमेंटने त्याबद्दल काय केलं. सो असं मी एक ड्राफ्ट करून ठेवायचे की आधी इंट्रोडक्शन, मग व्हॉट आर द प्रॉब्लेम्स. एक शॉर्ट मध्ये तुम्ही लिहू शकता की रिसर्च अँड डेव्हलपमेंट इज निग्लेक्टेड, किंवा जे काही मी सांगितलं की हायर एज्युकेशन इज नॉट दॅट प्रमोटेड, किंवा it's not accessible to everybody. Not everybody gets a chance to get higher education. Economic problems आहेत, financial problems आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स तेवढ्या चांगल्या नाही आहेत, किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. इट डज नॉट पर्क्युलेट टू द ग्रासरूट लेवल. सो असं सगळं 1 लाईन मध्ये यू कॅन राईट चॅलेंजेस, यू कॅन राईट सोल्युशन्स, यू कॅन राईट द स्कीम्स की आपल्याकडे काय काय स्कीम्स आहेत एज्युकेशनच्या, आपण कसं स्कॉलरशिप देतोय लोकांना, किंवा आपण कसं म्हणजे कोणत्या कोणत्या स्कीम्स आपण चालू केल्यात, स्वच्छ भारत मिशनचं काय यात कॉन्ट्रीब्युशन आहे, कसं आपण स्वच्छ भारत मिशनच्या अंडर वी हॅव बिल्ट टॉयलेट्स फॉर गर्ल्स इन स्कूल्स अँड दॅट हॅज इन्क्रीज द क्रॉस एनरोलमेंट रेशिओ ऑफ गर्ल्स. सो ह्या सगळ्या गोष्टी यू कॅन राईट. अँड देन यू कॅन जस्ट राईट की कन्क्लूड मी कसं करणार आहे किंवा नाही. You can write your point of view ki what I feel about education, what I feel I should do, or what I feel we can do better. असं तुम्ही एक इनोव्हेटिव्ह तुमचा एक तिथे इनोव्हेटिव्ह वेज देऊ शकता how to improve education. Then you can conclude your essay with a quote or maybe something that you म्हणजे फॉरवर्ड लुकिंग काहीतरी पाहिजे की इट शुड बी व्हेरी पॉझिटिव्ह. सो वन थिंग इज देअर की तुम्ही कन्क्लूड करताना कधीही नेगेटिव्ह तिथे काहीच लिहायचं नाही. Whenever you're concluding your essay, you have to write something that is forward looking, that is positive, and you give a hope to people or to the examiner ki we are hopeful that we'll be able to achieve education in the next 20 years, 50 years, whatever you feel. सो असं तुम्ही कन्क्लूड करू शकता. सो मी 1 पेजवर ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या, आणि मग मेन एक्झाम मध्ये जाऊन यू कॅन इलॅबोरेट ऑन दोज थिंग्स. तेवढं तर तुम्ही करू शकता. सो प्रिपेअर 5-6 ड्राफ्ट असे की हाऊ यू विल स्टार्ट, व्हॉट विल बी युअर मेन बॉडी, हाऊ विल यू कन्क्लूड. दीज ड्राफ्ट यू हॅव टू मेक फॉर कॉमन टॉपिक्स म्हणजे हेल्थ, एज्युकेशन, टेररिझम, विमेन एम्पॉवरमेंट, करप्शन आणि डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. असे तुम्ही 5-6 टॉपिक्स जे कॉमन आहेत की जे म्हणजे युनिव्हर्सली विच विल ऑलवेज बी रेलिव्हेंट. सोशल मीडिया असेल किंवा इंटरनेट अँड इट्स ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, असे जे टॉपिक्स आहेत जे नेहमी रेलिव्हेंट राहणार, ते टॉपिक्स तर तुम्हाला प्रिपेअर करायलाच पाहिजे, आणि ते तुम्ही प्रिपेअर करून ठेवा बिकॉज इट हेल्प्स इन एक्झाम. आणि मी ते करायचे, म्हणजे मी आधी खूप चांगल्या प्रकारे हे टॉपिक्स प्रिपेअर करून ठेवायचे, आणि मग मला एक्झाम मध्ये जास्त वेळ नाही लागायचा की ओ कॉन्टेंट काय असेल किंवा काय ह्या टॉपिकवर मी काय लिहू, असं कधी म्हणजे झालं नाही. आणि फॉर 2019 तर
आय थिंक वी वर व्हेरी लकी की वी गॉट टेररिझम, आणि टेररिझम बऱ्याच जणांनी प्रिपेअर केलेला होता आणि मी पण प्रिपेअर केला होता. सो टेररिझम आलं आणि आय वॉज प्रिपेअर्ड फॉर टेररिझम. सो असे जर तुम्ही युनिव्हर्सल टॉपिक्स काही करून ठेवले, आता हेल्थ इज व्हेरी व्हेरी रेलेव्हंट, सो यू हॅव टू प्रिपेअर हेल्थ. सो असे टॉपिक्स करून ठेवले तर तिकडे जाऊन यू विल बी व्हेरी कम्फर्टेबल आणि तुमचा टाइम पण खूप चांगल्या प्रकारे मॅनेज होईल. सो टाइम मॅनेजमेंटसाठी इट्स बेटर दॅट यू प्रिपेअर ऑल दीज थिंग्स बिफोर. मग वोकॅबलरीचा एक विषय आहे. सो वोकॅबलरी असं म्हणजे 15 दिवसात डेव्हलप नाही होत. माझं वोकॅबलरी पण एवढं चांगलं नाहीये, बट इट वॉज ओके. बट vocabulary is not a thing that you should worry about, I feel. If you can put your thoughts through in a simple and clear manner, it doesn't matter what words you're using or तुम्ही कोणते मोठे words use केलेत की नाही केलेत, it doesn't matter. You should be able to put through your thoughts in a very clear and simple manner, की म्हणजे एका साध्या माणसाला पण तो एसे वाचून कळायला पाहिजे की तुम्हाला काय म्हणायचं. So what is important is your clarity of thought and how you flow with that thought, how you have structured your essay. Are you clear ki tumhala काय करायचंय? So essay is a reflection of your personality basically. So you have to show them that you are a problem solver, you are a good decision maker, you have all the values that are needed for an administrator. So ह्या सगळ्या गोष्टी करताना vocabulary is not a primary thing that you should know. But yes, kai words do help. But those words you will understand and you will come to know about it only when you read in English. So as I said, half an hour दिवसातलं give yourself, read editorials from any English newspaper, either it's Indian Express or The Hindu or Times of India, any newspaper. Read editorials, त्यात तुम्हाला वर्ड्स सापडते आणि बिल्ड म्हणजे युअर ओन म्हणजे नोट्स ऑर डिक्शनरी, आणि त्यात तुम्ही वर्ड्स लिहा, त्याचं मिनिंग लिहा आणि एक सेंटेन्स लिहा की हे कसं म्हणजे सेंटेन्स मध्ये यूज करताना कसं यूज करायचं. सो देर आर वर्ड्स लाईक डिस्क्रिशन, देर आर वर्ड्स लाईक रोबस्ट. So when you want to say we need a strong administration or kaitari, you can say robust. So robust is a good word to use instead of strong. असं तुम्ही मग ते आपोआप तुमचं तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह सापडतील फॉर अ नॉर्मल वर्ड, हाऊ यू कॅन यूज अ बेटर वर्ड इन्स्टेड ऑफ द नॉर्मल वर्ड्स दॅट यू ऑलवेज यूज. किंवा आपण म्हणतो रेफरिंग टू द रिपोर्ट, सो यू कॅन से सायटिंग द रिपोर्ट. सो हे सगळे वर्ड्स तुम्हाला, मला पण द हिंदू मधूनच हे कळालेत. सो तुम्हाला पण ते एडिटोरियल्स वाचूनच हे वर्ड्स कळतील. द वोकॅबलरी बिल्डिंग प्रोसेस इज स्लो अँड स्टडी. इट टेक्स टाइम. सो रीड मोर और वॉच मूवीज किंवा चांगल्या कोणत्या सिरीज असतील त्या बघा. But it should be something that contributes to your preparation. Don't waste time on watching movies which are irrelevant for your preparation. Watch movies which will help you in your preparation. One such movie is The Pursuit of Happiness. You can watch that. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. So which म्हणजे look for things that can contribute to your preparation. So मी राज्यसभा टीव्हीचे पण बरेच डिबेट्स ऐकायचे. त्यांनी पण मला खूप हेल्प झालाय फॉर वोकॅबलरी बिल्डिंग. सो यू कॅन म्हणजे लिसन टू राज्यसभा टीव्हीच्या ज्या डिबेट्स असतात, द बिग पिक्चर त्यांचं एक डिबेटचं एक प्लॅटफॉर्म आहे. सो यू कॅन वॉच दोज. तिथे तुम्हाला बरेच वर्ड्स ऐकायला मिळतील विच आर व्हेरी गुड आणि इझी टू अंडरस्टँड अँड यू कॅन यूज इट इन युअर एसे. सो डू थिंग्स दॅट विल हेल्प यू इन युअर एसे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला जर अभ्यासाचा कंटाळा पण येत असेल तर ह्या गोष्टी करा. वॉच व्हिडिओज, वॉच डिबेट्स इन इंग्लिश. म्हणजे त्यात जास्त वेळ नाही लागत. यू कॅन गिव्ह युअर सेल्फ 15-20 मिनिट्स आणि तुम्ही असे व्हिडिओज बघू शकता विच विल हेल्प यू प्रिपेअर. देन हाऊ टू ट्रान्झिशन स्मूथली फ्रॉम वन पॅरा टू अनदर. सो तुमच्या एसे मध्ये कोहेरन्स पाहिजे. असं नाही वाटलं पाहिजे की तुमचा इंट्रोडक्शन काहीतरी वेगळा आहे आणि मग मध्ये मेन बॉडी काहीतरी वेगळं आहे आणि कन्क्लुजन काहीतरी वेगळं आहे. सो एक फ्लो आणण्यासाठी हाऊ टू ट्रान्झिट फ्रॉम वन पॅरा टू अनदर. सो आता मी इंट्रो मध्ये आय टेल यू अबाउट टेररिझम, जो मी 2019 ला लिहिला होता.
सो टेररिझम मध्ये आय हॅड माझा इंट्रो असा होता की बरेच त्या वर्षात बरेच असे टेररिस्ट अटॅक्स झाले होते. सो आय हॅड कोटेड दोज टेररिस्ट अटॅक्स. सो आय हॅड सेड लोन वुल्फ अटॅक्स इन युरोप किंवा पुलवामा अटॅक, देन क्राइस्ट चर्च न्यूझीलंड, आणि मग लास वेगसचं शूटिंग, एका म्हणजे एका कॉन्सर्ट मध्ये एक शूटिंग झालं होतं. सो आय हॅड लाईक कोटेड, म्हणजे मी एक आय थिंक 10 इव्हेंट्स मी कोट केले होते माझ्या इंट्रोडक्शन मध्ये. आणि मग आय हॅड क्वेश्चन देम की वेन इज दिस गोइंग टू स्टॉप, वेन आर वी गोइंग टू हॅव a world which is free of all this terrorism or terrorist activities. So that was my entry. Okay, so तुमचं पण असं काहीतरी करंट इव्हेंट्स तुम्ही टाकून यू कॅन क्वेश्चन द सोसायटी, यू कॅन क्वेश्चन द वर्ल्ड की where are we going with this, what is happening to us, what are we failing as a society, you can question. ठीक आहे, that was my intro. Then माझा फ्लो कसा होता, then I explain what is terrorism. सो यू कॅन एक्सप्लेन द वर्ड. आता हे मी आधी केलं होतं, सो मी आधी पण टेररिझमचे डेफिनेशन प्रिपेअर करून ठेवले होते. सो इट केम हँडी वेन आय हॅड टू राईट इन एसे. सो मी टेररिझम एक्सप्लेन केलं, व्हॉट डज इट मीन, इट्स अ वायलंट अटॅक विथ सम अजेंडा और अ पॉलिटिकल अजेंडा और आयडिओलॉजी टू सपोर्ट अन आयडिओलॉजी, असं मी तिथे म्हणजे एक्सप्लेन केलं व्हॉट इज टेररिझम. देन आय वेंट ऑन टू एक्सप्लेन व्हॉट आर द टाइप्स ऑफ टेररिझम विच आर टेकिंग प्लेस नाव डेज. आता बायो टेररिझम पण आहे, किंवा जे काही टेररिझमच्या ज्या टाइप्स होत्या त्या मी तिथे शॉर्टमध्ये एक्सप्लेन केल्या. देन आय वेंट ऑन टू की सो दिस इज अ फ्लो. ओके, फर्स्ट यू हॅव क्वेश्चन्ड आणि यू हॅव टोल्ड की काय काय गोष्टी घडल्या आहेत लास्ट 1 year मध्ये किंवा 2 years मध्ये. Then you explain the term terrorism. Then you flow to the types of terrorism. Then you come down to what are the challenges that we face? Why are there so many incidents taking place? So give it a flow. म्हणजे you're explaining the definition, you're explaining the word, then you're explaining the types of terrorism that take place. Then you come to how do we handle and what are the issues with handling terrorism. देन आय हॅड एक्सप्लेन की का आपण टेररिझमला म्हणजे वाय आर वी नॉट एबल टू प्रिव्हेंट इट. सो इंटेलिजन्स कुठेतरी फेल होत आहे, वी आर लॅकिंग इन इंटेलिजन्स, अँड अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे लिहू शकता. देन युअर फ्लो शुड बी की येस, देर आर सम इश्यूज but there are steps that we have taken. So your third para which starts, you can start it like this ki, as said before, there are issues and there are challenges that we face in preventing terrorism, but there are things that we have done and there are steps that government has taken. So this is how you transit from a para. You told your challenges, then you tell what the government has done. सो मग मी तिथे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स सांगितल्या. खरं मग टेररिझमवर जे काही आपण कन्व्हेन्शन साईन केलेले ते तिथे यू कॅन टेल. मग तुम्ही टेररिझमवरचे जे ऍक्ट्स आहेत आपले ते तुम्ही तिथे लिहू शकता, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट किंवा UAPA. सो असे सगळे ऍक्ट्स तुम्ही तिथे सांगू शकता की व्हॉट द गव्हर्नमेंट हॅज डन सो फार अँड व्हॉट ऑल थिंग्स दे आर प्लॅनिंग टू डू. मग क्राइस्ट चर्च कॉल फॉर ऍक्शन करंट अफेअर्स मध्ये होतं. सो दॅट यू कॅन से की ग्लोबल लेवलवर पण वी आर कमिंग टुगेदर अँड वी आर फायटिंग टेररिझम ऑन अ ग्लोबल लेवल. यू कॅन इवन कोट FATF, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, म्हणजे टेररिझम फायनान्सिंग आपण बंद करतोय. सो एक पॉझिटिव्ह तुम्ही एक अप्रोच तिथे दाखवला की वी आर फायटिंग टेररिझम, वी आर नॉट लाईक जस्ट सिटिंग अँड वॉचिंग इट. And then you can flow to what you think is the best way to deal with terrorism. So तिथे मी असं म्हणजे माझं एक स्टँड होता की we should promote education. The more you educate people, the more benefits we'll get out of it. The more people will not be radicalized if you educate them, if you tell them why it is not good and why it is bad to support terrorism, or what harm does it cause to the society, or what harm does it cause to the people around. So if you, my stand was education. So I had focused ki how education will help us end terrorism. आणि माझा end hota with a quote by Malala.
सो मलाला युसुफजाई यांचं मी एक कोट तिथे लिहिलं होतं की guns can only kill terrorists, but education can kill terrorism. So that was my ending. So I think to flow खूप चांगला आला because if you go through a proper structure and if you end it on a very positive note, that gives a whole असं म्हणजे full circle होतं ते essayचं. And I think that is where you should concentrate. Your intro, your conclusion, and the body will obviously flow if you know की तुम्ही intro कसं करणार आणि तुम्ही conclude कसं करणार. So conclusion should always be very forward looking and very positive की with this we can conquer terrorism or we can prevent it in the future. असं तुम्ही काहीतरी conclude करायला हवं. So, transition from one para to another is very important. So basic structure मी तुम्हाला सांगते, you can start with your introduction. You can write the challenges first. Then tell the steps taken by the government at the national level, at Maharashtra level, or at the global level. जे काही तुम्हाला आठवत आहे. मग you can tell की how you will tackle this problem. What are your innovative suggestions की आपण काय करायला पाहिजे? आणि then you conclude. You can conclude with a quote. You can conclude with a remark ki, yes, if we do this, we can definitely conquer education problems or terrorism or whatever. And conclude in a very positive way so that it shows you have hope and you are not a negative person, because we do not need negative people in the government. मग main body. So main body मध्ये बरेच जण म्हणतात की how do we write the main structure of the essay. So there are ways to write the main body also. You can explore social, economic, political dimension of the topic depending on what is the topic. Or else तुम्ही past, present आणि future सांगू शकता. If it is something related to the history, म्हणजे if it is about की Maharashtra, where is it today, or how far we have come. So you can write about your past की महाराष्ट्रात आधी कसं होतं आणि मग आता कसं आहे आणि फ्युचर आपण कसं बघतोय की हाऊ शुड महाराष्ट्र बी इन द फ्युचर. सो दिस इज द सेकंड वे टू राईट. फर्स्ट इज पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, तुम्ही अँगल्स एक्सप्लोर करा. सेकंड इज पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, तुम्ही तिथे सांगा. थर्ड इज की तुम्ही प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स, जसं मी सांगितलं की यू कॅन टेल युअर प्रॉब्लेम्स, यू कॅन टेल सोल्युशन्स, देन यू कॅन टेल युअर ओन इनोव्हेटिव्ह वेज, अँड देन यू कॅन कन्क्लूड. दिस इज द थर्ड वे यू कॅन राईट द मेन बॉडी ऑफ द essay. Fourth is ki you can explore the sectors. Manje, if it is about technology, if the essay is about technology, so you can explore the sectors that it helps. You can explore education madhe how it is helping, or what are the problems. Health madhe how is technology helping. Military kiva national security madhe how technology is helping. So you can explore sectors. So depending on the essay, you should be able to decide ki tumcha main structure kasa asnar hai. It could either be social, political, economic, as I said, or it could be past, present, and future, or it could be sectoral, ki sectors तुम्ही explore करता येतात, किंवा it could be problems and solutions. Simple. But remember की तुम्ही जेव्हा essay लिहिताय, you explore dimensions, but you restrict yourself also. So if you're exploring too many dimensions, आता टेक्नॉलॉजीचं जसं मी बोलले, टेक्नॉलॉजीमध्ये you should know की 3-4 सेक्टर्स मी एक्सप्लोर करणार आहे, बस, दॅट्स इट. सो हेल्थ, एज्युकेशन, नॅशनल सिक्युरिटी अँड सोशल, म्हणजे सोसायटीमध्ये हाऊ इट इज हेल्पिंग अस ऑर वॉट एव्हर इश्यूज इट इज कॉझिंग. सो असं तुम्ही 4 सेक्टर्सला रिस्ट्रिक्ट करा. त्याच्यात जास्त पण डायमेन्शन्स एक्सप्लोर नका करू, बिकॉज देन इट बिकम्स व्हेरी कन्फ्युजिंग फॉर द एक्झामिनर. म्हणजे you're talking about health also, you're talking about this also, you're talking about that also. So restrict your dimensions. So you should know how much to explore, when to explore, and how to explore. So te tumhala kasa kadel when you prepare a summary of the essay, when you read essays written by people, and you know ki where to start and where to stop. So you should know ki one page me problems लिहिणार आहे, one page मी solutions लिहिणार आहे, मग third page I'm going to give my innovative जे काही
सोल्युशन्स आहेत आणि 4th पेज आल कन्क्लूड. सो हॅव अ फ्लो ऑफ द पेपर, म्हणजे हॅव अ फ्लो ऑफ एसे इन युअर माइंड. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये तुमचं स्ट्रक्चर खूप क्लिअर पाहिजे. देन इट विल फ्लो ऑन द पेपर इझिली. So explore dimensions. When I say explore dimensions, it means if you have an essay on gender equality. So don't get restricted to gender equality म्हणजे मेल आणि फिमेल असं नका करू. Be broad minded. Whenever you're writing an essay, you have to be broad minded. So when they say gender equality, you have to focus on how LGBTQ plus has its own problems. And that is also now a thing that we should be concerned about. आणि त्यांचे पण प्रॉब्लेम्स तुम्ही तिथे दाखवा, त्यांच्याबद्दल पण तुम्ही लिहा. When you do this, when you explore a broad dimension of an essay, what it shows the examiner is that you are a very broad-minded person. You know what is going on in the society, and you're inclusive in your approach. When you're inclusive and when you're broad-minded in your approach, it gives a very good reflection. So your essay is something that will tell the examiner about yourself. म्हणजे तुमचं character तिथे reveal होतं. So whenever you're writing an essay, write it as a who you are as a person. म्हणजे तिथे तुमचे व्हॅल्यूज रिफ्लेक्ट झाले पाहिजे. तिथे तुमचं सगळं जे काही डायमेन्शन्स तुम्हाला दाखवायचे ते तिथे तुमचे दिसले पाहिजे. सो वन आय सेड अबाउट जेंडर इक्वालिटी. सेकंड इज अबाउट हेल्थ. सो वेन यू रायटिंग अबाउट हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल हेल्थ नाही. एक्सप्लोर द डायमेन्शन्स ऑफ मेंटल हेल्थ. How we are lacking in mental health. Why is mental health not acknowledged even today? You should focus on these things. So when you explore these dimensions, or you can talk about how women's health issues are different than the other people, how they need more care or more support, and how they are neglected. म्हणजे there are tribal areas wherein women's health is म्हणजे extremely neglected. So what can we do about that? Why are women's health so neglected? आणि त्यांच्यात अनिमियाचं पर्सेंटेज का जास्त आहे, किंवा या सगळ्या गोष्टी, किंवा मग ट्रायबल हेल्थ इश्यूज. ट्रायबल्सचे जे काही हेल्थ इश्यूज आहेत ते कसे वेगळे आहेत दुसऱ्यांपासून. देर आर जीन्स दॅट दे हॅव दॅट वी आर नॉट अवेअर ऑफ, किंवा डॉक्टर्स ऑल्सो नॉट अवेअर ऑफ. रिसर्च जास्त नाहीये. सो be inclusive, be very kind and compassionate in your approach. Whenever you're approaching a topic, you should know की तुम्हाला कोणत्या कोणत्या sections of the society ला target करायचं. And as I said, don't go on exploring 10 different dimensions. Restrict your dimensions. म्हणजे तुमची priority clear पाहिजे. About like exploring. म्हणजे health जर असेल तर women's health is important. You have to explore that dimension. Mental health important. So असे 2-3 जे मेन गोष्टी आहेत त्या you should not neglect. You should explore those dimensions, but just don't go on exploring many things. Don't get confused in the whole process. So ती एक गोष्ट. And when you're substantiating your argument, की म्हणजे कसं आता how to prove की तुम्ही जे म्हणताय, how to substantiate your argument basically. So give facts, give figures. म्हणजे if you give facts and figures, the examiner knows ki you know what you're talking about. So give facts and figures. When we talk about health, you should know what is the GDP percentage that we are spending on health. You should know what is the number of beds that we have, the number of doctors per 1 lakh, or what is the percent of doctors we have. And when you're talking about mental health, you should know ki kiti psychiatrists आहेत आपल्याकडे per 1 lakh people, किंवा किती nurse आहेत आपल्याकडे. So all these things you have to collect. Because health is an important topic, you should be prepared with all these data. And ते current affairs मध्ये you'll easily get it. So prepare that. Then what you can do is, one more thing you can do is, you can give examples. You can give case studies. So when we talk about health, तुम्ही Dr. Kolenचं example तिथे देऊ शकता. How he is working, how he has helped the society in health issues. असे तुम्हाला ना examples, you should be very quick in recollecting such examples. So when you read the newspaper, you should read it very carefully. तिथे इतक्या गोष्टी असतात ना की ह्या IS ऑफिसरने इथे असं काम केलेलं आहे, किंवा यांनी इथे असं काम केलेलं आहे, या डॉक्टरनी इथे असं काम केलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, you have to collect these things and you have to make a list of these things. So these will come very
handy when you have to write the essay. So give examples, because if you give examples of the grassroot level, म्हणजे जे grassroot level वर जे लोक काम करतात त्यांचे जर तुम्ही examples दिले ना, it gives you additional points because it shows that you know the ground reality and you know the people who are working at the ground level. For example, if we say about water conservation or if we talk about water management, you should be able to quote अण्णा हजारेंचं तुम्ही एक्झाम्पल तिथे द्यायलाच हवं, किंवा तुम्ही पोपटराव पवारांचं तिथे एक्झाम्पल द्यायलाच हवं. हाऊ ही हॅज डेव्हलप्ड द विलेज, म्हणजे हिवरे बाजारचं जे काही मॉडेल आहे, व्हॉट इज दॅट मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट. यू शुड गिव्ह दीज एक्झाम्पल्स बिकॉज दॅट विल हेल्प युअर एसे. आता मी आजच पेपरमध्ये वाचलंय, डॉक्टर राजेंद्र भारूड जे नंदुरबारचे कलेक्टर आहेत, त्यांनी कसं काम केलंय टू प्रिव्हेंट कोरोना केसेस इन हिज district, how he has been proactive in preventing corona cases. So these are the examples, म्हणजे एकदम recent आणि relevant examples जर तुम्ही तिथे दिले, that actually gives you a plus point over others. This is how you create your edge over others. म्हणजे जे काही तुम्हाला म्हणजे 5 मार्क्स किंवा 2 मार्क्स जरी तुम्हाला जे एक्स्ट्रा मिळणार आहेत ते ह्या गोष्टींमुळे मिळतील. किंवा कोर्ट कमिटीज, आता म्हणजे आपल्याकडे सरकारिया कमिशन आहे. सो इफ यू हॅव एनी टॉपिक रिलेटेड टू डेव्हलपमेंट किंवा एनी टॉपिक रिलेटेड टू पॉलिटी, सो यू कॅन कोट सरकारिया कमिशन, किंवा यू कॅन कोट अदर कमिटीज ज्यांनी रिपोर्ट्स दिलेले आहेत. यू कॅन कोट युएनच्या काही रिपोर्ट्स असतील, किंवा करप्शन असेल तर यू शुड कोट ग्लोबल ट्रान्सपरन्सी इंडेक्स. यू शुड टेल की ट्रान्सपरन्सी इंडेक्स मध्ये इंडिया इज ॲट दिस लेवल, वी कॅन ब्रिंग इट टू a higher rank by doing this, by doing that. असे हे सगळे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे इंडेक्स, कमिटीज, केस स्टडीज, यू हॅव टू कोट दिस इन युअर एसे टू मेक इट मोर रेलेव्हंट, टू सबस्टॅन्शिएट युअर आर्ग्युमेंट. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते का म्हणताय ते तिथे कळायला हवं. सो व्हॉट हॅपन्स इज, तुम्ही जर हे एक्झाम्पल्स तिथे कोट केले तर जी गोष्ट तुम्हाला एक पॅरामध्ये सांगायची असते ती तुम्ही फक्त 2 लाईनीमध्ये तिथे हे एक्झाम्पल्स कोट करून तिथे ती एक्सप्लेन होते. सो वेन आय से व्हॉट, म्हणजे मी जेव्हा टेररिझमचा माझा एसे कन्क्लूड केला होता बाय सेइंग दॅट गन्स विल किल ओनली टेररिस्ट बट एज्युकेशन कॅन किल टेररिझम, इट ऍक्च्युअली सबस्टॅन्शिएटेड माय whole argument ki I would focus on education primarily to help overcome terrorism. So you should have your म्हणजे thought clear की हे केल्याने मला वाटतं की आपण will overcome this problem. So your conclusion, now the main part is conclusion. So आता मी तुम्हाला सांगितलं how to introduce, how to go through the essay. मग तुमच्या वोकॅबलरी बद्दल पण मी बोलले, मेन बॉडी बद्दल पण मी सांगितलं. एकदा मी कन्क्लुजन बद्दल सांगेल की ऍज आय सेड, it should be futuristic, it should be forward looking, it should give hope to people, it should not be negative, never end on a negative note, never, because that shows that you are a very negative person. You do not have hope ki we can come forward or we can overcome this issue. So if तसं जर दिसलं तिथे एक्झामिनरला की यू आर नेगेटिव्ह, then he might be की no, you do not suit the administration, because we need people in administration who are forward looking, who are problem solvers, who can come up with solutions, not criticize the government or criticize the society at large. Also, do not criticize too much, do not go to extremes, be neutral. म्हणजे एक थर्ड पर्सन म्हणून तुम्ही त्या प्रॉब्लेमला किंवा त्या टॉपिककडे तुम्ही बघायला हवं. डोंट गेट टू पर्सनल. जरी तो टॉपिक तुमचा खूप फेवरेट असेल किंवा खूप पर्सनल असेल तो टॉपिक तुमच्या, तरी डू नॉट गेट पर्सनल अबाउट द टॉपिक. बी व्हेरी व्हेरी न्यूट्रल अबाउट द टॉपिक. सो कन्क्लुजन इज नेव्हर एंड ऑन अ नेगेटिव्ह नोट. अँड अजून एक गोष्ट म्हणजे एसेसची डूज अँड डोंट्स आय टेल यू इन शॉर्ट. Do's is key, focus on the grammar, the vocab. For grammar, एक अर्धा तास स्वतःला द्या रोज, प्रॅक्टिस. आता माझं ग्रामर चांगलं होतं बिकॉज आय वॉज इन इंग्लिश मीडियम, सो मला ग्रामर मध्ये जास्त प्रॉब्लेम नव्हता. बट व्हॉट यू कॅन डू अबाउट ग्रामर इज
तुमचे सेंटेन्सेस जे आहेत ते एकदम शॉर्ट ठेवा. जास्त कॉम्प्लिकेट करू नका सेंटेन्सेसला. सो इफ यू वॉन्ट टू राईट की हेल्थ इज इम्पॉर्टंट, जस्ट राईट हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट गो इन टू की हेल्थ इज इम्पॉर्टंट बिकॉज आणि हे आणि ते, बिकॉज इफ यू write long sentences, there are chances that you will make errors in that sentence. So keep your sentences very, very short, very, very simple. आणि I'll tell you about the do's and don'ts. Ki first is grammar and vocabulary. Vocabulary will be built by reading more. So read more in English. Think in English. ब्रेनस्टॉर्म करा, थोडा विचार करा, एक टॉपिक घेऊन बसा, अर्धा तास त्या टॉपिकवर विचार करा. हाऊ विल यू राईट, व्हॉट विल यू राईट. आणि बिफोर बिगिनिंग द एसे, गिव्ह युअर सेल्फ 10 minutes टू डिसाइड हाऊ युअर एसे इज गोइंग टू बी. द फ्लो, द स्ट्रक्चर, द कन्क्लूजन, हाऊ इज इट गोइंग टू बी. Fourth thing is introduction is very important because it sets the tone for your essay. So focus on the introduction. Conclusion should be forward looking and positive. Handwriting आणि presentation वर खास लक्ष द्या, because that is also an important factor when it comes to descriptive papers. So handwriting खूप सुंदर नसेल तरी चालेल, but neatly लिहा, खाडाखोड जास्त करू नका. एक अलाइनमेंट जी असते ती फॉलो करा, म्हणजे वेर युअर पॅरा इज गोइंग टू स्टार्ट, तो स्टार्ट होण्याचं जे काही तुमचं हे आहे तो दॅट शुड बी अलाइन्ड ऑन द होल पेज. जे तुम्ही प्रत्येक पॅरा त्याच ठिकाणी स्टार्ट करा, तिथूनच स्टार्ट करायला पाहिजे. सो अलाइनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू आर रायटिंग एन एसे और इवन युअर प्रेसी मध्ये तर यू हॅव टू राईट इट इन द बॉक्स, बट इवन युअर ट्रान्सलेशन मध्ये पण फॉलो द सेम टाइप ऑफ पॅरा जे तुमच्या ट्रान्सलेशन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तसाच पॅरा तुम्ही फॉलो करा, अलाइनमेंट फॉलो करा. अँड टाइम मॅनेजमेंट व्हेरी इम्पॉर्टंट. सो गिव्ह युअर सेल्फ म्हणजे 1.5 hour फॉर मराठी, 1.5 hour फॉर इंग्लिश, आणि एसे साठी वेगळा एक टाइम स्लॉट ठेवा. आय हॅड गिव्हन माय सेल्फ 45 to 50 minutes, आणि मी 45 to 50 minutes तो एक तास मी लिहिला. बट so give yourself 45 to 50 minutes आणि try to finish it in 45 minutes. त्यातले पण you have to keep 5 to 10 minutes for your thinking आणि your म्हणजे draft preparing. So rough work साठी पण you have to keep 5-10 minutes. So basically you have 40 minutes in your hands. So 40 minutes मध्ये तुम्हाला essay लिहायचा. So follow that time because time management is very important. So माझ्या 2018च्या attempt मध्ये I did not follow the time. So माझं म्हणजे एंड मध्ये माझं ट्रान्सलेशन मी खूप खराब लिहिलं होतं, मला वर्ड्स पण सुचत नव्हते. सो अंडर प्रेशर दीज थिंग्स हॅपन. सो डू नॉट मेक दीज मिस्टेक्स. बी वेल प्रिपेअर्ड, गिव्ह युअर सेल्फ अ टाइम स्लॉट, आणि तो टाइम स्लॉट फॉलो करा फॉर एसे, फॉर ट्रान्सलेशन, फॉर प्रेसिंग, ऑल द 3 things. आणि 8th थिंग दॅट यू शुड डू इज कोट्स. आता कोट्स कुठून म्हणजे कुठून कलेक्ट करायचे वगैरे. सो वन थिंग इज न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये काही कोट्स असतील तर ते कोट्स तुम्ही लिहून ठेवा. सो मी जेव्हा एडिटोरियल्स वाचायचे, देर वॉज वन कोट की अबाउट ज्युडिशियरी, आणि दिस कॅन बी युज्ड इन विमेन एम्पॉवरमेंट ऑल्सो. म्हणजे श्युरिटी ऑफ पनिशमेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन सिव्हिअरिटी ऑफ पनिशमेंट. म्हणजे आपल्याकडे असं आहे की आपल्याला श्युरिटीज नाहीये की तो माणूस पनिश होईल म्हणून आपण FIR फाईल करत नाही. So that's why women's crime against women is increasing because there is no deterrence for person की त्याला surely शिक्षा होणार आहे. So असे जे काही sentences आहेत, असे जे काही phrases आहेत, when you come across such phrases, write it down in your notes. Make a note of it because these small sentences make a huge effect in your essay. So do that. Quotes collecting would be की मी एज्युकेशन टाकायचे आणि मग मी गुगल करायचे की एज्युकेशन वर काय काय कोट्स आहेत. सो नेल्सन मंडेलांचं खूप चांगलं कोट आहे, म्हणजे बऱ्याच जणांचे कोट्स आहेत. तो यू कॅन एक 2-3 कोट्स जे तुम्हाला रेलेव्हंट वाटतात ते 2-3 कोट्स यू कॅन राईट अबाउट एव्हरी टॉपिक. एज्युकेशन, हेल्थ, टेररिझम, करप्शन, डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट, असे जे काही टॉपिक्स आहेत, सोशल मीडिया, यावर तुम्ही कोट्स आधीच 2-2, 3-3 कोट्स प्रत्येक टॉपिकवर यू शुड हॅव अ लिस्ट ऑफ ऑल दीज कोट्स अँड यू विल फाइंड इट ऑन गुगल. जस्ट गुगल द कोट्स. बट कोणी म्हटलंय हे एकदा चेक करून घ्या, किंवा कोणी म्हटलंय हे जर तुम्हाला शुअर नसेल तर तिथे लिहू नका.
डू नॉट मेन्शन कोणी म्हटलंय इन युअर essay, in your main exam. If you're not sure की ते कोणी म्हटलंय, you can just write anonymous किंवा you can just write the quote. बस, you should not mention की कोणी म्हटलंय किंवा कोणी नाही म्हटलंय. Then what you should not do, the don'ts of essays: do not choose a topic which you're not comfortable with just because it is a different topic. Then do not go overboard, म्हणजे do not explore too many dimensions. Restrict your dimensions, restrict what you're going to explore. आणि do not use extremes. Do not criticize more, or do not even say positive things more. Have a balance. Balanced approach is always the best. So have a balanced approach to what you're going to say and to what you're going to write there. Do not criticize much. As I said, do not criticize the government. Do not go on criticizing ki government ni kai limits nahi hai. Government is not able to handle. असे extreme statements नका लिहू. Because you're going to be a part of the government, so you're not expected to criticize the government. And never end on a negative note. Always end on a positive note. So that will help you with your essay. So एक short मध्ये I'll tell you about Pressy writing and translation. Pressy writing साठी, when you're writing, read the para carefully. Read the comprehension very, very carefully. त्याचं जे काही जिस्ट आहे, यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट पार्ट. म्हणजे त्यांना म्हणायचं काय. इफ यू डू नॉट गेट द मेन आयडिया ऑफ द म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, देन यू विल मिस आउट ऑन द मार्क्स. सो यू शुड बी एबल टू अंडरस्टँड की मेन आयडिया काय. either it's education, or is it education of girls, or is it very, very specific, you know. Get the very specific idea. म्हणजे जनरलिस्ट अप्रोच नका टाकू. म्हणजे ते कशाबद्दल बोलतायत, कोणत्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतायत ते तुम्हाला कळायला हवं. आणि जर एकदा वाचून कळत नसेल तर रीड इट अगेन. रीड इट 2 times इफ यू वॉन्ट, बट अंडरस्टँड द मेन आयडिया ऑफ द प्रेसी, म्हणजे ऑफ द कॉम्प्रिहेन्शन. आणि मग यू कॅन शॉर्टन इट, की तुम्ही 2-3 सेंटेन्सेस एकत्र करून यू कॅन फिगर आउट अ जिस्ट ऑफ दॅट 2-3 सेंटेन्सेस अँड यू कॅन राईट इट इन 1 सेंटेन्स. सो तसं तुम्ही प्रेसी करू शकता. वाईल रायटिंग द प्रेसी यू शुड म्हणजे जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्या कॉम्प्रिहेन्शन मध्ये ते तुम्ही अंडरलाईन करा. म्हणजे ते पॉइंट्स मिस आउट नाही व्हायला पाहिजे. सो इफ देर इज अ प्रेसी अबाउट एज्युकेशन, जर त्यात त्यांनी कोणतं फिगर दिलं असेल की एज्युकेशनचं एनरोलमेंट रेशिओ इज दिस मच और जे काही, सो दॅट इज अ इम्पॉर्टंट फिगर फॉर यू. सो यू शुड यूज दॅट in your pressy. Okay. Understanding the theme of the passage is very important. Keep the sentences short, even in pressy. Just मोठे sentences use नका करू. Complex नका करू sentences. Keep it short and simple. Focus on the grammar. Grammar साठी you will have to practice. If you're weak in grammar, you will have to practice. म्हणजे त्याच्यात basically grammar मध्ये what you should focus is the tenses. म्हणजे either it is present tense, past tense, future tense. म्हणजे ती गोष्ट वर जास्त फोकस कर. ओके, rather than the other things. आणि डू नॉट मेक अझम्पशन्स इन प्रेसी रायटिंग. जर त्यांनी एज्युकेशन बद्दल म्हटलंय आणि तुम्हाला काहीतरी एक फिगर माहिती आहे अबाउट एज्युकेशन, और यू नो सम फॅक्ट अबाउट एज्युकेशन, but that fact is not given in the comprehension. Do not mention it. Do not mention the fact that you know. You should only focus on the comprehension that they have given. सो एक्स्ट्राची तुम्हाला जी माहिती आहे ना, ती तिथे तुम्हाला लिहायची नाहीये. जी माहिती त्यांनी दिली आहे त्याच तुम्हाला समरी तिथे लिहायची आहे. सो डू नॉट अज्युम थिंग्स, और डू नॉट अज्युम की त्यांनी म्हटलंय की ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ कमी आहे तर इन्फ्रास्ट्रक्चरमुळेच कमी आहे, हे अज्युम नका करू. त्यांनी फक्त तिथे म्हटलेलं आहे की ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ कमी आहे. सो आपण लिहिताना फक्त ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ कमी आहे एवढंच लिहायचं. अज्युम नाही करायचंय की इन्फ्रास्ट्रक्चरमुळे कमी आहे किंवा याच्यामुळे कमी आहे. सो डू नॉट अज्युम एनिथिंग. मग वन मोर थिंग इज शॉर्ट फॉर्म्स यूज नका करू. डू नॉट यूज शॉर्ट फॉर्म्स इवन इन प्रेसी or even in your essays. Do not use short forms at all. म्हणजे restrict using short forms. So short forms is not a good thing to use in a descriptive paper. It is not expected from you.
So you have to write full word. If you have a habit of using short forms, practice and restrict yourself from using short forms. Okay? Then keep the précis simple, understand the theme, and then let it reflect in your précis writing also. And use a title which reflects everything about the précis. So title वर थोड़ा विचार करा. Title should be attractive and interesting for the person. So those are the things about Pressy. Pressy मध्ये जास्त काही नाहीये because you have the comprehension. You just have to make it a shorter version of that comprehension. So if you practice it more, it's easy. You can do it. म्हणजे Pressy मध्ये जास्त काही तुम्हाला प्रॉब्लेम यायला नाही हवा असं मला वाटतं. आणि ट्रान्सलेशन. सो ओके, ट्रान्सलेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो मी ट्रान्सलेशन साठी काय केलेलं, सो बेसिकली माझं ट्रान्सलेशन साठी स्ट्रॅटेजी वॉज प्रिव्हियस इयर पेपर्स, क्लासेसचे टेस्ट पेपर्स आणि न्यूजपेपर. 3 थिंग्स आय फॉलोड फॉर ट्रान्सलेशन. सो प्रिव्हियस इयर पेपर्सचे जेवढे काही ट्रान्सलेशन होते ते मी ट्रान्सलेट करून बघितले. मग मी चेक करायचे की हाऊ फार आय हॅव डन अ गुड जॉब, और माझं कोणते वर्ड्स आय कुड हॅव रिटन इट बेटर. सो प्रिव्हियस इयर पेपर्स हेल्प अ लॉट. मग क्लासेसचे कोणत्याही क्लासेसचे तुम्ही टेस्ट पेपर्स घेऊन बसू शकता. ट्रान्सलेशन जस्ट टेक्स 15-20 मिनिट्स. इफ यू गिव्ह युअर सेल्फ 15-20 मिनिट्स, तुम्ही एक म्हणजे लिहायची पण गरज नाही, यू कॅन जस्ट ट्रान्सलेट असं बघूनच, अँड यू कॅन सी इफ यू आर एबल टू रिकलेक्ट द वर्ड्स ऑन. प्रिव्हियस इयर पेपर्स, कोणत्याही क्लासेसचे टेस्ट पेपर्स सॉल्व्ह ॲज मच ॲज पॉसिबल. म्हणजे मी खूप ट्रान्सलेशन सॉल्व्ह केलेत. सो दॅट काइंड ऑफ हेल्प मी, बिकॉज मग एक्झाम मध्ये ते इझी होतं. So the funda is, if you sweat more in practice, you will bleed less in war. So practice as much as you can. For translation, for Pressy, for everything, the funda is same. You have to practice a lot, okay, before the main exam. Also for translation, newspaper जेव्हा तुम्ही वाचता, so तुम्ही जर मराठी न्यूजपेपर वाचता, translate it into English. Because तुम्हाला जे काही ट्रान्सलेशनचे जे काही कॉम्प्रिहेन्शन्स येतात, that will be something related to current affairs only. So if you read an editorial in the newspaper, try translating it into English. म्हणजे तुम्ही लोकसत्ता वाचता, त्यात तुम्ही ट्रान्सलेट करा इंग्लिश मध्ये की ह्या वर्ड साठी मी काय लिहिलं असतं, याचा इंग्लिश शब्द काय आहे. सो हे जेव्हा तुमचं ब्रेन, इफ युअर ब्रेन स्टार्ट्स डुईंग दिस एक्सरसाइज, ते खूप इझी व्हायला लागतं आणि मग पुढे जाऊन सेम वर्ड्स रिपीट होतात. And then it becomes very easy for you to recollect the words and translate on the spot also. Mug, what you can do is you can make a list of words and the alternate word for it. So मी हे केलेलं, मी एक लिस्ट बनवली होती आणि मी मराठी शब्द आणि त्याचा इंग्रजी शब्द असं मी एक लिस्ट बनवली होती, जे मला अवघड वाटायचे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन, हे सगळे जे वर्ड्स होते त्याचे मी एक लिस्ट बनवली होती. Because these were complicated words for me. किंवा म्हणजे कोणतेही वर्ड्स, ग्रीवान्सेस. सो यासाठी जे तुमचे ऑल्टरनेट वर्ड्स आहेत ते तुम्ही आधीच शोधून ठेवा. त्याची तुम्ही एक लिस्ट बनवा. दॅट हेल्प्स इन ट्रान्सलेशन अ लॉट. आणि ऑल्सो व्हॉट यू कॅन डू फॉर ट्रान्सलेशन इज ट्राय कव्हरिंग ऍटलिस्ट 1 पॅरा फॉर डिफरंट टॉपिक्स. म्हणजे टेक्नॉलॉजीवर एक तुम्ही ट्रान्सलेशन करून बघा, एक हेल्थ रिलेटेड ट्रान्सलेशन करून बघा, एक इकॉनॉमी रिलेटेड ट्रान्सलेशन करून बघा, एक एन्व्हायरमेंटवरचं एक ट्रान्सलेशन करून बघा, किंवा नॅशनल सिक्युरिटीवरचं एक ट्रान्सलेशन करून बघा. सो मी नॅशनल सिक्युरिटीचं पण एक ट्रान्सलेशन केलं होतं. सो स्ट्रॅटेजिक वगैरे असे जे हेवी शब्द असतात इंग्लिशमध्ये, त्यांचं काय ऑल्टरनेट वर्ड असेल इन मराठी, हे मी आधी प्रॅक्टिस केलेलं होतं. सो स्ट्रॅटेजिक बेसिस किंवा नेव्हल बेसिस असे जे शब्द आहेत, सो यासाठी काही मराठी शब्द आहे का, हे मी आधीच लिस्ट बनवून ठेवली होती. सो इफ दे गिव्ह यू अ टॉपिक विच इज व्हेरी डिफरंट, किंवा खूप काहीतरी स्ट्रॅटेजिक गोष्टीवर टॉपिक आला, किंवा नॅशनल सिक्युरिटीवर एखादं ट्रान्सलेट करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन आलं, सो देऊ शकतात ना. सो यू शुड बी प्रिपेअर्ड, वेल प्रिपेअर्ड. आणि त्यासाठी तुम्ही एक लिस्ट बनवा ऑफ द वर्ड्स विच विल हेल्प यू रिकलेक्ट इट इन द एक्झाम व्हेरी वेल. मग करंट इव्हेंट्स आणि एडिटोरियल्स,
दॅट इज वन थिंग. आणि जर तुम्हाला तिथे सुचतच नसेल काही वर्ड, तर तो तसाच शब्द तुम्ही तिथे लिहा. डू नॉट ट्राय अँड ट्रान्सलेट इट. आता तुम्हाला सुचतच नसेल तर तोच शब्द तुम्ही तिथे इंग्रजीमधून लिहा किंवा मराठीतून लिहा. सो डू दिस थिंग फॉर ट्रान्सलेशन, बट डू नॉट राईट समथिंग व्हेरी असं काहीतरी विचित्र तिथे लिहून येऊ नका. इफ यू म्हणजे मला रॉकेट साठी शब्द मिळत नव्हता, सो आय रोट रॉकेट. सो यू कॅन असं जर तुम्हाला स्पेस साठी जर शब्द मिळत नसेल तर राईट स्पेस ऑन. सो दिस इज अ लास्ट, म्हणजे एकदम काहीतरी आता सुचतच नाहीये तर दिस इज द लास्ट रिसॉर्ट दॅट यू कॅन अप्लाय इन युअर एक्झाम. बिकॉज अंडर प्रेशर बऱ्याचदा होतं की तुम्हाला सुचत नाहीये वर्ड्स. सो व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन जस्ट राईट द सेम वर्ड again in your translation. So these are the things about translation. Uh, read a newspaper, that will help you. आणि करंट इव्हेंट्स वर थोडं लक्ष द्या. एडिटोरियल्स वाचा, एडिटोरियल्स ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. सो इन शॉर्ट, इफ यू प्रॅक्टिस ऑल दीज थिंग्स, एक म्हणजे मी कधीच पेपर पूर्ण सोडवला नाही, म्हणजे मी 1.5 तास बसून पेपर नव्हता सोडवला, बट मी ट्रान्सलेशन साठी मी पॅराज घ्यायचे आणि मी ते ट्रान्सलेट करून बघायचे. सो मी सेक्शनली मी प्रॅक्टिस केलेली आहे. सो आय युज टू राईट डाऊन एसेज और आय युज टू राईट डाऊन ट्रान्सलेशन. म्हणजे फुल लेंथ मी पेपर सोडवला नाही, बट मी या गोष्टी मी वेगवेगळ्या ठिकाणी मी प्रॅक्टिस करायचे, म्हणजे वेळ लावून मी प्रॅक्टिस करत होते. So the more you practice, the more you're prepared for the exam. So I think that is the only thing. For descriptive paper, focus on your practice, focus on your structure of the paper, and be positive in your approach. Always be positive in your approach. So I think that will help you with your papers. आता तुमचे जे काही doubts आहेत, we can take that up. Thank you. I'll end my. ओके, थँक्यू मॅम. एक वेगळाच अप्रोच मॅडमनी सांगितलेला आहे, म्हणजे की बऱ्यापैकी आपल्या याच्यावर एक 2-3 लेक्चर झालेले आहेत, तरी सुद्धा एक नवीन जे काही पॉइंट्स आपण म्हणतो की नवीन एक वेगळं काहीतरी नवीन पॉइंट्स आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत, तर ते तुम्हाला ह्या लेक्चर्स मध्ये मिळाले असतील. त्याचबरोबर काही गोष्टी मॅडमनी क्लिअर केलेल्या आहेत की कशा पद्धतीनं ह्या गोष्टीवर वर्क करायचं आहे. मॅडमचे एज्युकेशन इंग्लिश मध्ये झालं असून सुद्धा आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं कळतं की त्यांनी किती वर्क केलेलं आहे ह्या याच्यामध्ये मार्क्स मिळवण्यासाठी. ओके, तर त्याच्यावर आपल्याला हार्ड वर्क करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर मॅडमच्या ओव्हरऑल गायडन्स मधून तुमचे बरेचसे निबंधाचे विषय सुद्धा मॅडमनी कव्हर केलेले आहेत. निबंध वुमन एम्पॉवरमेंट असेल किंवा टेररिझम असेल किंवा अजून अशा बऱ्याच विषयावर त्यांनी गायडन्स केलेला आहे. मी आशा ठेवतो की सगळ्या विद्यार्थ्यांना याचा खूप खूप फायदा होईल आणि आपली जी काही बॅच आहे आता चालू स्वयंची, तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मार्क्स मिळवण्यासाठी मॅडमचं लेक्चर नक्कीच हेल्पफुल ठरेल. मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि स्वयं टीम आणि कलेक्टर गुरु टीम जी आहे त्या सगळ्यांच्या वतीने मॅडमचे आभार मानतो. आणि आपण जे काही पर्सनल जे काही डाऊट्स आहेत तर ते आपण आता टेलिग्रामवर आपल्या घेऊयात.